नमस्कार, मी पल्लवी. तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल. गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 99 म्हणजे 100 पण नाही आकडा पकडला. तुम्हाला 240 पर्यंत पोहोचायला 25 वर्ष लागतील. 25 वर्ष. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, बघा संविधान बदलणार हे एकच नरेटिव्ह तुम्ही केलं. दलितांना म्हणाले तुमचं आरक्षण जाणार, त्यानंतर आदिवासी पाड्यांवर गेले. नाही हे काय बघा, मला हे बघा मी बोलतो, राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे, याचं गांभीर्य आपण लक्षात घ्या. सदनाचे नेते आपल्याला उत्तर देत आहेत, असं मध्ये इंटरप्ट करणं योग्य नाही. मला सांगा, तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा तुम्हाला कोणी अडवलं विजयराव? तुम्ही जेव्हा बोलत होते तुम्हाला अडवलं? मग तुम्हाला मी सांगतो, सत्य ऐकायची सवय ठेवा. सत्य. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जंग पछाडलं तरी सुद्धा तुम्ही मोदीजींना हरवू शकले नाही. वस्तुस्थिती आहे की नाही? ही वस्तुस्थिती आहे की नाही? तुम्हाला गेल्या 10 वर्षात केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता बनता नाही आलं, एवढे आकडे नाही आले. आता सुदैवाने आता आलं. आणि म्हणून कशाला म्हणून मी आशिष शेलारजी सांगतो, एक मिनिट. आशिषजी असं नाही, बरोबर नाही, थांबा. नाही मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उत्तर द्यायला सक्षम आहेत, आपण मध्ये बोलू नका. आणि दुसरं आता मी नाव घेत नाही. दुसरं, आपण मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, राजस्थानमध्ये म्हणाले जयंतराव, निवडणुकीच्या वेळेस तुम्ही नाही, तिकडचे लोक ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. जयंतराव, 160 लोकांनी आत्महत्या केल्या कर्जमुक्त होणार म्हणून वाट बघून. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये खोटी आश्वासनं दिली, आम्ही हे देणार, ते देणार. नंतर जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे, आमच्याकडे आर्थिक तेवढी तरतूद नाही. हे खरं आहे की नाही? केंद्राने द्यावं म्हणजे केंद्राकडे मागावं, मग तुम्ही खोटी आश्वासनं द्यायची आणि केंद्राकडे पैसे मागायचे, असं कसं काय होऊ शकतं? आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला जे मोदीजींनी 10 वर्षामध्ये गेल्या काम केलं, ठीक आहे, तुम्ही खोटं फसवून खोटी आश्वासनं देऊन तुमचे काही नंबर वाढवले, परंतु देशातल्या जनतेने ठरवलंय की बाबा मोदी प्रधानमंत्री झालेच पाहिजेत, एवढे आकडे तर त्यांना दिलेच पाहिजेत, ते दिले त्यांनी. आणि म्हणून येत्या 5 वर्षात पुढच्या मी आपल्याला सांगतो, हा देश 11व्या नंबरवरून 5व्या नंबरवर जो आला तो 3ऱ्या नंबरवर आल्याशिवाय राहणार. $5 ट्रिलियन इकॉनॉमी आज करण्याचं जे स्वप्न आहे देशाचं, पृथ्वीराज बाबा, आपलं $1 ट्रिलियन महाराष्ट्राचं आहे, ते आपण अचीव करणार आहे. दुसरी गोष्ट मला सांगा, तुम्ही प्रधानमंत्री मोदीजी हा विषय डोक्यातून बाजूला काढा. चला, आता बघा, देशाचा प्रधानमंत्री काढलाय तरी जाऊ शकत नाही ना. अरे काढला तरी जाऊ शकत नाही, कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं आहे. आणि बघा, तुम्हाला सांगतो आज पूर्वी भारत पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर, ऐका, अरे बस काय, आता तुम्ही वाढवलं नाही हे सगळं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, जेव्हा पाकिस्तान आपल्या सीमेवर हल्ला करायचा तेव्हा आपले प्रधानमंत्री विनोद जाऊन सांगायचे की बघा
काय चाललंय, कसं चाललंय हे थांबवा. आता प्रधानमंत्री काय म्हणतात, पाकिस्तानने जर असं केलं ते घर में घुस के मारूंगा. नाही नाही, तुम्ही बसा, ऐका ऐका ऐका. आणि म्हणून मी एकच सांगतो, देशाची आर्थिक, हो घेतो ना, बसा बसा. अरे देशाची आर्थिक, देशाला आर्थिक महासत्य. बरं मला सांगा, कुठल्या प्रधानमंत्र्यांनी असं काम केलं होतं जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललं होतं? ऐका 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 ऐका, याच्यामध्ये ऐका बाबा, ऐका बाबा, ऐका. तेव्हा ऐका ऐका, बसा 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 बसा. पुढचं सांगतो, पुढचं सांगतो, खाली बसा. त्यांचं होऊ दे ना. पुढचं सांगतो. अरे पुढचं सांगतो ना. अरे पुढचं येणं बसवा, खाली बसा. यांना खाली बसवा. जेव्हा आपल्या देशातली मुलं तिकडे अडकली होती, तेव्हा या भारतीयांच्या पालकांनी त्यांना विनंती केली, तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी 2 तास युद्ध थांबवलं. अरे बाबा, इथं हात लावून सांगा, इथं हात ठेवून सांगा, इथं हात ठेवून सांगा, इथे हात ठेवून सांगा. नाही माझं नाही, बसा, खाली बसा. मी तुम्हाला सांगतो बघा. आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या इंडिया अलायन्सला पुरून उरणारा एक माणूस आहे, त्याचं नाव मोदी आहे. आता मी सांगतो राज्यपाल, चला. आणि म्हणून अरे नाही आठवू शकत. अरे एकनाथ शिंदे ये कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता. तू पण गेला, बिघडला वाटतं. MTHL विकास, MTHL अटल सेतू. अरे अटल सेतूवर कधी गेले तुम्ही? कधी जाऊन या. हे स्वप्न कुणी दाखवलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. पंडित नेहरूंनी स्वप्न दाखवलं, बरोबर आहे. किती वर्ष काँग्रेसचं सरकार आलं, किती वर्ष काँग्रेसची सत्ता होती, पण ते पुरं करू शकले नाही. ते काम आम्ही पटापट सुरू केलं. बघा, अटल सेतूला जा. नाना पटोले कुठे गेले? बाहेर गेले का? गेले कुठं? बोले ते मला त्यांनी फोन केलेला, अटल सेतूला जातोय. बोले जा, बघा जरा गाडी चालून बघा, बसून बघा, आणि त्याला मला फीडबॅक द्या. मला बोलले भेगा पडलेले आहेत. मी कुठं पडलेले आहेत? अरे बोले अटल सेतूवर. मी लगेच मुखर्जींना फोन केला. मुखर्जी म्हणाले, साहेब अटल सेतूवर नाही, अटल सेतूचा खालचा जो अप्रोच रोड आहे ना, त्याच्यावर थोडे क्रॅक आलेत, ते आपण ताबडतोब खाली अप्रोच रोडला, तर ते आपण हे बघा हे अटल सेतू. एकतरी भेग आहे का ह्याच्यात? हे बघा, पाण्यासारखा रस्ता एकदम. हे बघा, हा पाण्यासारखा रस्ता आम्ही बांधलाय. अध्यक्ष महोदय, 1970च्या निवडणुकीमध्ये गरिबी हटाव असं काँग्रेस म्हणाली होती. गरिबी हटली का? गरीब हटला. पण मोदीजींनी पटापट 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढलं की नाही? 25 कोटी BPLच्या बाहेर आले. खटाखट जाऊ दे, आता पटापट घ्या. आणि म्हणून त्यामुळे अरे सुन ना, ए बाबा गोरंट्याल, ए कैलाश गोरंट्याल, सुन ना. कोणी तर
कुठंतरी कोणीतरी म्हणालं, मी नाव घेत नाही, इधर से आलू डालो उधर से सोना निकालो. जाने दो, नाम नहीं लेता मैं. विजयराव, तुम्हाला मी सांगतो, तुमची विरोधी तब्येत पक्ष थोडी नेते डाऊन आहे. नाव विचारलं तर आणि त्यांनी घेतलं तर मग मी का रेकॉर्ड काढू शकणार नाही. नाव विचारलं आणि त्यांनी घेतलं तर मग रेकॉर्डवरती ठेवायला लागेल. जयंतराव बाबा आहे तिथे, नाना पटोले नाही आहेत, पण विजयराव ज्या पोटतिडकीने बोलतात, एकदम, जरा त्यांची आता तब्येत खराब आहे, पण घसा फाडून बोलतात, त्यामुळे आता बाकी लोकांपेक्षा सगळी कॉम्पिटिशन वाढली आणि ते सगळ्यात पुढे गेलेले आहेत. आणि विजयराव, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. नाना गेला फील्ड मध्ये. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो विजयराव, मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. जे शहीद झाले, साळसकर, कामटे, ओंबळे, करकरे, या करकरेंना अजमल कसाबची गोळी लागली की नाही अशी शंका तुम्ही निर्माण केली, उत्पन्न केली. आणि तुम्हाला विजय भाऊ, शेतकऱ्यांपेक्षा, आपल्या शहीदांपेक्षा दहशतवाद्यांच्या बद्दल एवढी चिंता आणि कणव कशी का असू शकते? खरं म्हणजे मला तुमच्याकडून अपेक्षा नव्हती. करकरे, साळसकर, कामटे, ओंबळेने तर कसाबच्या अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या, पण त्याला सोडलं नाही. हा ओंबळे हे शहीद झाले, त्यांच्या शहादतवर तुम्ही शंका निर्माण करता. ही अपेक्षा नव्हती. आणि दुसरी गोष्ट, इक्बाल रिप्लाय होऊ दे ना, मुसा, रिप्लाय होऊ दे. काय झालं? तुम्ही बोलले ना, काय झालं? काय तुम्ही बोलले ना, काय झालं ते तर सांगा. आणि म्हणून पण त्यांचा रिप्लाय होऊ दे ना. अध्यक्ष महोदय, रिप्लाय पूर्ण करू दे. अध्यक्ष महोदय, तुम्ही नंतर बोला. तुमच्या भाषणामध्ये मी अडवलं नाही, तुम्ही नंतर बोला. रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे, रिप्लाय होऊ दे ना. रिप्लाय होऊ द्या, पूर्ण होऊ दे. रिप्लाय पूर्ण होऊ द्या. रिप्लाय पूर्ण झाल्यावर बघू ना आपण, त्यांचा रिप्लाय तर होऊ दे. हा, कामकाज नियमाप्रमाणे होणार. तुमच्या नियमाप्रमाणे होणार अध्यक्ष कामकाज. महोदय, असं नाही चालत. तुम्ही दरवेळेला असे आरोप करणं योग्य नाही. आपण बसा. विरोधी पक्ष नेते बसा, आपण बसा, बसा. कसं काय? अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला संपूर्ण न्याय देणार. त्यांना न्याय द्या, संपूर्ण न्याय देणार. आपण बसा. तुमची विजयराव तब्येत ठीक नाही, जास्ती जोरात बोलू नका, त्रास होईल आम्हाला, आम्हाला त्रास होईल. तर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोट मधला कन्व्हिक्टेड आरोपी, बरोबर, तो आपल्या लोकांच्या प्रचारामध्ये कसा काय फिरू शकतो? कसा काय फिरू शकतो? देशद्रोही, याचा देखील विचार, ते तुमच्याकडे नाही, तुम्हाला बोलत नाही मी, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी वैयक्तिक कोणी काही घेऊ नये, जे चर्चा झाली त्याच्या अनुषंगाने एक देशभक्त म्हणून आपल्या राज्यातले पोलीस, त्यांची शहादत झाली, ते शहीद झाले. मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचा बलिदान त्यांनी दिलं. त्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे, हेच माझं बोलण्याचा तात्पर्य होतं. आणि त्याचबरोबर काही लोकांनी इथं तर कोण गेले, पळाले सगळे. मराठी भाषेचा मुद्दा उचलून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, त्याचं काम चालू आहे. आणि केसरकर, आणि लवकरच होईल. तुम्ही होते ना तेव्हा, तुम्ही, तर त्यामुळे त्याच्यावर मी डिटेलमध्ये जात नाही. केसरकर आणि आम्ही तिघही यासाठी कटिबद्ध आहोत. लवकर ते आम्ही करू. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती, याच्यामध्ये जी कमिटी केलेली आहे
ती ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली ती पाठपुरावा करते आहे. केंद्राने काही सुधारित निकष केले आहेत त्याची माहिती देखील आपण देतोय आणि हा लवकरच आपला हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही लवकर करून घेऊ अशा प्रकारचं इथे मी आश्वासन देतो. त्याचबरोबर आपल्याला सांगतो बाबा, मुंबईला सर्वांना अभिमान वाटेल असं देखणं मराठी भाषा भवन आपण बांधतोय आणि ऐरोलीला मराठी भाषा उपकेंद्र देखील बांधतोय. येत्या 25 वर्षात मराठी भाषा ही ज्ञान आणि रोजगाराची भाषा व्हावी अशा प्रकारचं धोरण व्यापक आपलं सरकार या ठिकाणी प्रयत्न करते आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये जयंतरावांनी म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं जी आहेत ती कधी आणणार. ब्रिटनच्या म्युझियमशी सामंजस्य करार केलाय. सुधीर भाऊ 2-3 वेळा तिकडे जाऊन आलेले आहेत आणि तिथं लवकरच ही वाघनखं आपल्याला पाहायला नक्की मिळतील जयंतराव. आणि विधानसभेच्या अगोदर नाही, आता या महिन्यामध्येच आपल्याला मिळतील वाघनखं आणि त्या वाघनखाचा योग्य वापर आम्ही नक्की करू. जत आउटलेट, जत सांगली रोड, जत. तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू, मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी, माधवनगर रोड, सांगली इथे उपलब्ध आहे.